मला ना फक्त चंद्रकांतशी बोलायचं आहे आणि मला त्याच्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि तीही खरी खरी. सानिकाला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा ती जिवंत होती, तिच्यात प्राणज्योत शिल्लक होती, हे तुला माहिती होतं? हो, पण खरं कसला विचार करतेस? काल जे काही झालं ते डोळ्यासमोरून जातच नाहीये. जगन्नाथजी बाबांची असं का वागले असतील? मला पण प्रचंड राग आला होता सावले. शांत ठेवलं मी स्वतःला, कारण जर सानिकाचा विषय असेल तर मला असं वाटलं की जगन्नाथजींचं भान राहिलेलं नसेल आणि ते त्या ह्याच्यात ओघात रिएक्ट झाले. सानिकासाठी हळवं होणं मी समजू शकते. तिची ओढ आजही त्यांना अस्वस्थ करते. पण हळवं होणं वेगळं आणि हे असं वागणं वेगळं आहे ना. कोणतीही शहानिशा न करता त्यांनी आपल्या बाबांवर इतका मोठा आरोप केला, वर हातही उचलला. हे सगळं मला पटत नाहीये सारंग सर. पण जर जगन्नाथजी म्हणतायत ते खरं असेल तर, बाबा खरंच काही लपवत असतील तर, सानिकाने शेवटच्या क्षणी काहीतरी असं सांगितलं असेल जे भैरवीजींना पण माहिती आहे आणि भैरवीजींना माहिती आहे म्हणून ती दोघांनाही ब्लॅकमेल करत असेल तर. इतके दिवस मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. माई आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. ह्या घरात राहण्यामागे त्यांचा खूप मोठा हेतू आहे. पण तुम्ही माझ्यावर विश्वासच नाही ठेवला. सॉरी, मला वाटलं कदाचित तू उगाच काळजी करतेस, पण आता विश्वास बसलाय. मी आता तुझ्यासोबत आहे पूर्णपणे. आपण शोधून काढूयात. मला जगन्नाथजींना लवकरात लवकर भेटावं लागेल. जोपर्यंत त्यांच्याशी समोरासमोर बोलत नाही ना, तोपर्यंत त्यांना नक्की कोण भडकवतं आणि त्यांना त्या डॉक्टरांनी काय सांगितलंय ते आपल्याला कळणार नाही. घरी काही सांगू नकोस, कारण आई खूप चिडली आहे. तू आज रेकॉर्डिंगला चालली आहेस ना, रेकॉर्डिंग झाल्यानंतर जगन्नाथजींच्या घरी जा आणि बोलून घे त्यांच्याशी. हां, पण ऐक, याबद्दल घरी काहीच कळलं नाही पाहिजे. आज जगन्नाथजींना भेटावंच लागेल. नील, काल जे काही झालं त्यानंतर तुझ्या मनात प्रश्नांचं वादळ उभं राहिलं असेल हे मला माहिती आहे, म्हणून मी बोलायला आलो. बाबा, प्रश्न असं वाटतं की जुन्या जखमेवरची खपली निघाली. रात्रभर झोप नाही लागली मला. सानिकाला काहीतरी बोलायचं होतं. तिच्या शेवटच्या क्षणी ती कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि मी तिला भेटूही नाही शकलो. बाबा, याचा त्रास होतोय मला. हे बघ, मला तुझा त्रास समजू शकतो. काल जगन्नाथजी जे काही बोलले ते फक्त काही अंशी बरोबर आहे. म्हणजे सानिका हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मी तिथे होतो हे खरं आहे, पण मी तिच्याशी बोललो नाही. आणि जर मी तिच्याशी बोललो असतो तर मी तुला सांगितलं असतं नील. बाबा, भेट झाली काय आणि नाही झाली काय त्याने काय फरक पडतो आता? सानिका गेलीये, ती आपल्यात नाहीये आता. आणि बाबा, ह्या सगळ्यामध्ये तुमचा काय दोष? जो काही दोष आहे तो माझा आहे. तिच्या मृत्यूला मी पूर्णपणे जबाबदार आहे. नील, हे बघ, जे व्हायचं ते घडून गेलं. त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नकोस. अरे, ज्या गोष्टीवर तुझा कंट्रोलच नव्हता त्याचा का त्रास करून घेतोय स्वतःला? बाबा, कसा त्रास करून घेऊ नको. हे बघ नील, तू आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर उभा आहेस. तर इथून तुला पुन्हा एकदा नवीन आयुष्याची सुरुवात करायची. अशा वेळेला तुला भूतकाळ खुणावेल, सानिकाची आठवण येईल, मला मान्य आहे. पण हे बघ, भूतकाळात रमणं सोपं असतं, पण वर्तमानाचा सामना करणं त्यापेक्षा जास्त कठीण असतं. आणि
आमची सगळ्यांची इच्छा आहे की तू वर्तमानाशी 2 हात करावेस आणि इथून पुढे जा, कारण आम्हाला कोणालाच तुला असं तुटलेलं बघवत नाही. काय तिलोत्तमा, चंद्रकांतजी काय त्यांच्या कुकुल बाळाचं सांत्वन करायला गेलेत वाटतं. नीलचं तीच संधी साधली आणि म्हटलं चला येते तुझ्याशी बोलायला. तुझं काय चाललंय भैरवी? मुद्दाम करतेस ना हे सगळं? काल माझ्या घरात जो तमाशा झाला त्यामागे सुद्धा तुझा हात होता ना, खरं सांग मला. अरे वा, कळलं तुला? मला वाटलं तू रात्रीच मला जाब विचारायला येशील, पण मग म्हटलं असू दे, चंद्रकांतजींचं सांत्वन करण्यात बिझी असशील तू. मग म्हटलं बहुतेकीला कळलंच नाहीये म्हणून स्वतःच आले. तुला कळतंय ना, या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय भैरवी. माझ्याच घरात माझ्याच माणसांना मला घाबरून राहावं लागतंय, ते तुझ्यामुळे. सांग मी काय सांगितलंस त्या डॉक्टरला? सांग, जगन्नाथ का चिडला होता एवढा? त्याने तेच सांगितलं जे मी त्याला सांगायला सांगितलं होतं, आणि यात माझा उद्देशही साध्य झाला. काय सांगितलंस तू? कसला उद्देश तुझा? का माझं घर उद्ध्वस्त करायला टपलीयस तू? सांग ना. जुने जुने विषय उकरून काढू नकोस. ती सानिका गेली, तिच्याबरोबर खरं तर हा विषय संपायला पाहिजे, पण नाही. तुला माझं घर उद्ध्वस्त करायचंच आहे आणि म्हणून तू जुन्या जुन्या विषयांना वाचा फोडतेस तू. जर मी वाचा फोडू शकते ना, तर ती वाचा बंद करायची चावी सुद्धा माझ्याच खिशात आहे. कळलं? आत्ता तरी तुझं गुपित फुटणार नाहीये, पण तिलोत्तमा, या निमित्ताने मी तुला एक झलक दाखवली. झलक बघ ना. आता काल जे काय झालं ना छोटं मोठं, तो तर एक छोटासा ट्रेलर होता, छोटासा ट्रेलर. पण जर का तू माझं ऐकलं नाहीस आणि मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर मग ट्रेलर सोड, डायरेक्ट पिक्चर सगळ्या जगाला दाखव. आणि तुझ्या घरच्यांनाही. मग काय होईल तुझं?